हाय, वेलकम टू माय चॅनल। तर मी आज तुमच्यासोबत पनीर चिल्लीची रेसिपी शेअर करणार आहे। पनीर चिल्ली विथ ग्रेव्ही। तर मी कशी बनवली ते सांगते। सर्वप्रथम पनीर स्वच्छ धुवून घेतलं आणि ते कोरडं करून घेतलं। पनीरचे तुकडे आपण आपल्या आवडीनुसार छोटे मोठे घेऊ शकतो। या ठिकाणी मी उभे काप करून घेतले होते। तसेच शिमला मिरचीचे उभे काप करणार आहे आणि कांद्याचे पण स्लाइसेस करणार आहे। हे बघा, अशा स्क्वेअर शेपमध्ये आपण कांदा कट करून घेऊ शकतो। तसेच हिरव्या मिरच्या पण घेतल्या आहे, त्यामधोमध मी कट केले आहे। पनीर चिल्लीसाठी लागणारं साहित्य: पनीरचे तुकडे, रेड चिली सॉस, काळी मिरी पावडर, डार्क सोया सॉस, ग्रीन चिली सॉस आणि टोमॅटो केचप लागणार आहे। हे आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतो। कांदा, शिमला मिरची, बारीक कट केलेला लसूण आणि कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे मोठी वाटी भरून। आता या ठिकाणी मी कॉर्नफ्लॉवरमध्ये काळी मिरी पावडर आणि थोडंसं मीठ टाकून ॲड करणार आहे। यामध्ये आपण जे काही पनीरचे काप केले होते ते या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे त्याला पीठ लावून घ्यायचं कॉर्नफ्लॉवरचं। यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं तरी देखील चालेल, त्याच्याने अजून आपले पनीर कुरकुरीत होतील। मीडियम फ्लेमवरती हे सगळे पनीरचे स्लाइसेस आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाच्या पिठामध्ये आपण थोडंसं लाल तिखट ॲड केलं तरी देखील चालेल। आता पनीर व्यवस्थित तळून झाल्यावर एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कट केलेला लसूण, हिरव्या मिरच्या हे सगळं ॲड करायचं आहे। आता या ठिकाणी कांदा ॲड केला आहे। हे सर्व साहित्य कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आपल्याला। तळून घेतलं तरी चालेल किंवा फ्राय करून घेतलं तरी चालेल। आता या ठिकाणी मी जो पनीर चिल्ली मसाला होता तो काढून घेतलेला आहे, कारण त्याची थोडीशी प्युरी बनवायची आहे। शिमला मिरची पण ॲड करून घेतली। यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणि चिली मसाला पावडर यूज करून ही स्लरी बनवून घ्यायची आहे। कांदा आणि शिमला मिरचीमध्ये थोडंसं मीठ ॲड केलं आहे मी, आणि हे जे काही आपण सॉसेस काढले होते, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, डार्क सोया सॉस, हे सगळं आपल्या टेस्टनुसार आपण कमी जास्त प्रमाणात ॲड करायचं आहे। तर या ठिकाणी मी 2 टीस्पून घेतलेले आहे। टोमॅटो केचप थोडंसं जास्त टाकलं आहे। आता इथं लाल तिखट ॲड केलं आहे मी, काश्मीरचं लाल तिखट ॲड केलं आहे 2 चमचा। जी काय आपण स्लरी बनवली होती ती यामध्ये ॲड केली आहे। आता हे मिश्रण 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटांनी आपल्याला पनीरचे स्लाइसेस यामध्ये ॲड करायचं आहे। ग्रेव्हीमध्ये थोडंसं पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटासाठी, जेणेकरून त्याचा जो काही अर्क असेल तो पनीरमध्ये ॲब्झॉर्ब होऊन जाईल। वरून सजावटीसाठी किंवा टेस्ट म्हणून आपण कांदा पात टाकू शकतो। हे बघा, दिसायला किती छान दिसतंय ना। बाहेर मिळते त्यापेक्षा अतिशय चविष्ट आणि एकदम हेल्दी रेसिपी तयार होते जर आपण घरी बनवली तर। बाहेरचं खाण्यापेक्षा घरी बनवलेलं कधीही चांगलं। तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।